जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी 10वी पास विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे, म्हणजे 11वी करताय, 12वी करताय, डिप्लोमा करताय, ITI करताय किंवा ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय किंवा कोर्सेस करताय, लाईक मेडिसिन झालं, एरोस्पेस इंजिनिअरिंग झालं, अशापैकी कुठलंही शिक्षण घेत असेल, थोडक्यात 10वी पास कुठलंही शिक्षण घेताय, तर तुमच्यासाठी टाटा कंपनीतर्फे म्हणजे टाटा कॅपिटल तर्फे जी पण तुमची फी असेल त्याच्या 80% स्कॉलरशिप दिली जाते. त्यामुळे चांगली संधी आहे, खास करून त्यांच्यासाठी ज्यांना खूप शिकायची आवड आहे पण आर्थिक परिस्थिती जी आहे ती त्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना हे बेनिफिट दिले जात आहे, त्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते. इथे कास्टचा क्रायटेरिया काहीच नाही, म्हणजे असं नाही की तुम्ही SC ST पाहिजे किंवा कुठल्या कास्टमध्ये पाहिजे. प्रायव्हेट स्कॉलरशिप आहे त्यामुळे सगळ्यांना दिली जाते. मेरिट कम नीड बेस असते, म्हणजे थोडक्यात तुम्हाला चांगले मार्क पडले आहे पण तुम्हाला नीड आहे त्या पैशाची, कॉलेज पूर्ण करण्यासाठी त्या फीची गरज आहे, त्यासाठी ही स्कॉलरशिप दिली जाते. डिटेलमध्ये समजून घेऊ कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात. महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे, जस्ट तुम्हाला इथे फॉर्म भरून द्यायचा आहे. जर का तुम्ही शॉर्टलिस्टेड झाला म्हणजे ते बघतात की तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्याच्यामध्ये तुमचे मार्क किती पडत आहे आणि तुमची फॅमिली इन्कम धरली जाते. जर फॅमिली इन्कम कमी आहे मग तुमचा फॉर्म शॉर्टलिस्टेड केला जातो. त्याच्यानंतर आपण फॉर्म भरताना 2 जणांचे रेफरन्स देतो, मग त्या रेफरन्सला हे कॉल करतात की अमुक अमुक विद्यार्थी, मग तुम्ही शिक्षकांचा देऊ शकताय, फॅमिली मेंबरचा देऊ शकताय किंवा तुमचे जे पण ओळखीचे त्यांचं देऊ शकता. मग त्यांनी सांगितलं येस हा विद्यार्थी हुशार आहे पण काही अडचणी आहेत त्यामुळे याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज आहे, तर तिथे ही स्कॉलरशिप दिली जाते. अगदी सोपी सिलेक्शन प्रोसेस आहे. डिटेलमध्ये समजून घ्या. तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये कोणी असाल तर नक्की शेअर करा, कारण की अप्लाय करण्यासाठी तर काही चार्जेस नाही आहे. उलटून जर तुम्ही शॉर्टलिस्टेड झाला तर तुम्हाला चांगली मदत होऊ शकते. चला तर बघूया डिटेलमध्ये. त्याआधी अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर टाटा कॅपिटलची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल, जसं की तुम्ही ते बघू शकताय. आणि खाली स्क्रोल केल्यानंतर टाटा कॅपिटल एज्युकेशन सेक्टरमध्ये काय काय करतंय, जसं की तुम्हाला माहिती असेल ज्या पण मोठ्या मोठ्या कंपन्या जसं की रिलायन्स झालं तर रिलायन्सचं फाउंडेशन असतं, मग त्याच्याद्वारे स्कॉलरशिप दिली जाते. HDFC बँक झालं त्याच्यातर्फे दिली जाते, कोटक बँकेतर्फे दिली जाते. त्याच्यानंतर SBI बँक झालं, SBI फाउंडेशन असतं त्यांच्यातर्फे दिली जाते. तसंच टाटा कॅपिटल झालं किंवा अशा वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं पण फाउंडेशन असतं. आणि दरवर्षी जे पण गरजू विद्यार्थी आहे त्यांना हे प्रत्येक जण स्कॉलरशिप देत असतात वेगवेगळ्या फील्डसाठी. पण आता ही जी टाटा कॅपिटलची आहे ती सगळ्यांसाठी, म्हणजे असं की नाही की मुलीच अप्लाय करू शकताय, मुलंही करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही कास्टचे करू शकताय, फक्त नीड बेस तुम्ही पाहिजे. ओके. वेगवेगळ्यांचे स्कॉलरशिप असतात, जसं की बघा हे धनज्ञान आहे. त्याच्यानंतर ही बघा टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप, याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतोय. 2013 पासून आहे, म्हणजे आज उद्या नाही, गेल्या 2013 पासून म्हणजे 10 ते 12 वर्षापासून ही स्कॉलरशिप देत आहे. खास करून विद्यार्थ्यांसाठी आत्तापर्यंत त्यांनी 13,200, यास इथे बघा आकडा किती मोठा आहे, 13,200 विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत स्कॉलरशिप दिलेली आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. आता अप्लाय कसं करायचं तर तुम्ही ते बघू शकताय, टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्राम 2025-26. मग कोण कोण अप्लाय करू शकताय बघा की इथे बघा 11वी 12वी, जनरल ग्रॅज्युएशन म्हणजे FY SY TY कुठलंही करताय तुम्ही. त्याच्यानंतर स्पेशलाइज डिसिप्लिन प्रोग्राम, जसं की तुम्ही एरोस्पेस इंजिनिअरिंग करताय, मेडिसिन करताय, भरपूर सारं आहे. त्याच्यानंतर पॉलिटेक्निक, डिप्लोमा, ITI स्टुडंट जरी आहात तरी तुम्हाला इथे 80% ऑफ कोर्स फी म्हणजे 10,000 ते 1,00,000 रुपये मॅक्झिमम पर्यंत तुम्हाला जे आहे ती स्कॉलरशिप मिळते. आता 3 प्रकारच्या स्कॉलरशिप आहे, त्याआधी समजून घ्या ही स्कॉलरशिप का दिली जाते. तर थोडक्यात जे पण वीकर सेक्शनमध्ये येतात, म्हणजे ज्यांची इकॉनॉमिकली स्ट्रेंथ चांगली नाही आहे, आई वडील, कारण की अनेकांचे पालक कोविडमध्ये दगावले किंवा काही काहींचे पालक आहे जे सिंगल पेरेंट्स असतात किंवा अनेकांचे पॅरेंट्स एवढे कमवू शकत नाही किंवा भरपूर साऱ्या अडचणी प्रत्येकाचे असतात, मग त्यासाठी ही स्कॉलरशिप दिली जाते. इथे डिटेलमध्ये माहिती दिली तुम्ही वाचू शकताय. आता 3 प्रकारे आपण अप्लाय करू शकतोय. सगळ्यात पहिलं जे आहे ते 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मग इथे सी मोरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल ओपन फॉर इंडियन्स, म्हणजे भारतीय तुम्ही पाहिजे. त्याच्यानंतर 11वी 12वीमध्ये शिकणारे तुम्ही पाहिजे आणि तुम्ही 60% किंवा त्यापेक्षा जास्त पडलेले पाहिजे. म्हणजे तुम्ही जर 11वीसाठी अप्लाय करताय तर 10वीमध्ये, 12वीसाठी अप्लाय करताय तर 11वीमध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्त पडलेले पाहिजे. आणि तुमची फॅमिली इन्कम ही 2.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे. हाच सगळ्यात मेन क्रायटेरिया आहे. 60% किंवा त्यापेक्षा जास्त आणि फॅमिली इन्कम ही 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी. यामध्ये जर तुम्ही बसत असाल ना तर खूप भारी संधी आहे. तुम्हाला कुठलीही एक्झाम न देता, कुठलीही फी न देता ही स्कॉलरशिप मिळते. ओके.
मस्ट बी भारतीय रहिवासी तुम्ही पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे बघा स्टुडंट बेनिफिट दिलेले आहे अप टू 80%, म्हणजे बघा 10,000 इथे मिळणार कारण की 11वीसाठी आहे. त्याच्यानंतर इथे बघा 12,000 मिळणार आहे. स्कोरिंग तुम्ही 80 ते 90% म्हणजे 60 ते 80% तर 10,000 मिळतात. 81 ते 90% आहात तर 12,000 मिळतात. आणि 91 ते 80% आहात तर 15,000 मिळतात. ही स्कॉलरशिप आहे. डॉक्युमेंट कुठले कुठले लागतात तुम्ही ते बघू शकता. डॉक्युमेंट लागतात आयडेंटिटी प्रूफ, पासपोर्ट साईज फोटो, इन्कम सर्टिफिकेट लागत आहे. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ ॲडमिशन लागत आहे. करंट अकॅडमिक म्हणजे जिथे ॲडमिशन घेतलं, म्हणजे असं नाही की 10वी पास आहे पुढे शिक्षण घेत आहे त्याला नाही मिळत. जो शिक्षण कंटिन्यू करतोय म्हणजे ज्यांनी ॲडमिशन घेतलं आहे मग ती पावती दाखवावी लागते. मग त्या पावतीमध्ये जी फी आहे त्याची 80% तुम्हाला मिळू शकते. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकताय डॉक्युमेंट कुठले कुठले लागत आहे. एक तर कॅन्सल चेक किंवा पासबुकची कॉपी लागणार आहे. तुमचं नसेल तर वडिलांचं तुम्ही देऊ शकताय. अशा प्रकारे डिसेबल तुम्ही असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागतं आहे. अप्लाय कसं करायचं जे की शेवटी सांगतोच आहे. तर ही झाली टाटा कॅपिटल पंक स्कॉलरशिप प्रोग्राम. ओके. आणि दुसरी जी स्कॉलरशिप आहे जे जनरल ग्रॅज्युएशन करताय किंवा पॉलिटेक्निक करताय, डिप्लोमा करताय, ITI करताय 2025-26 मध्ये. मग यासाठी काय तर सेम क्रायटेरिया आहे. भारतीयांसाठी ओपन आहे. मग प्रोग्राम जसं की BCom करताय, BSc करताय, BA करताय, प्लेन ग्रॅज्युएशन करताय, त्यानंतर डिप्लोमा करताय, ITI करताय, तुमच्यासाठी आहे. सेमिस्टरमध्ये जे पण आहे 60% किंवा त्यापेक्षा जास्त पडलेले पाहिजे, 2.5 लाखांपेक्षा कमी इन्कम पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे मस्ट बी इन एज्युकेशन फ्रॉम रिकग्नाइज कॉलेज युनिव्हर्सिटी. असं नाही की कुठल्याही ज्याला ग्रँट नाही अशा कॉलेजमधून करताय तर त्याला काय अर्थ नाही. तुमचं कॉलेज एक वेल नोन कॉलेज पाहिजे, ज्याला ग्रँट पाहिजे, चांगलं रिकग्नाइज पाहिजे. ओके. मग इथे पण दिले स्कॉलरशिप बेनिफिट कसे मिळतात. ओके. 18,000पर्यंत मिळत आहे. बाकी डॉक्युमेंट कुठले लागतात सेम आहे. त्याच्यानंतर पुढची जी स्कॉलरशिप आहे ती पण तुम्ही बघू शकताय. इंडियन्स तुम्ही आत अप्लाय करू शकताय. प्रोफेशनल कोर्सेस किंवा प्रोग्राम्स करताय तुम्ही. आणि ॲप्लिकंट मस्ट हॅव स्कोर मिनिमम 80% मार्क, कारण की ते स्कॉलरशिप लाख रुपयांपर्यंत मिळते आहे. त्यामुळे ॲटलिस्ट 80% आणि फॅमिली इन्कम 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. आता कुठले प्रोफेशनल कोर्सेस जसं की मेडिसिन झालं, एरोस्पेस इंजिनिअरिंग झालं, क्वांटम फिजिक्स झालं, बघा भरपूर सारे आर्किटेक्चर वगैरे आहे. तर एवढ्यापैकी तुम्ही कुठले झूलॉजी वगैरे आहे, बॉटनी आहे, यापैकी तुम्ही काही करताय. बघा एवढे कोर्सेस आहे, यापैकी तुम्ही काहीही करताय, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन यामधून करताय तर तुम्हाला दिली जाते. ओके. किती स्कॉलरशिप दिली जाते तर इथे बघा दिलेलं आहे. जी पण तुमची फी असेल त्याच्या 80%पर्यंत 1 लाख रुपयांपर्यंत दिली जाते. मग यासाठी डॉक्युमेंट पण सेम, पासपोर्ट साईज फोटो, त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे ID कार्ड, त्याच्यानंतर तुमचं इन्कम प्रूफ जे की तहसीलदार देतो, गव्हर्नमेंट अधिकारी जिथून पण तुम्ही घेऊ शकता ते, त्याच्यानंतर करंट जी पावती आहे ॲडमिशन घेतल्याची पावती. अनेक जण म्हणते अजून आमच्याकडे ॲडमिशनची पावती नाही आहे, तर बोनाफाईड, कॉलेजचं ID कार्ड हे चालू शकते. ओके. त्याच्यानंतर बघा इथे अजून काय दिलेलं आहे, मार्कशीट पाहिजेल आहे, पासिंग सर्टिफिकेट आणि डिसेबल तुम्ही असाल तर त्याचं सर्टिफिकेट. आता अप्लाय कसं करायचं तर तिघांसाठी अप्लाय करायची सेम प्रोसेस आहे. म्हणजे 11वी वाले झाले, 12वी वाले झाले, डिप्लोमा ITI किंवा जे पण करताय अप्लाय करायची सेम आहे. तुम्ही 11वी 12वी असाल तर इथे अप्लाय करायचं आहे. ग्रॅज्युएशन करत असाल तर इथे अप्लाय करायचं आहे. आणि ह्यामधून करत असाल स्पेशल तर इथे अप्लाय करायचं. आता जसं मी तुम्हाला दाखवतो अप्लाय करून, तर यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर गुगलसोबत लॉग इन करून घ्या किंवा तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करा. आता मी गुगलसोबत लॉग इन करतो. इथे बघा ओके आलंय. तर बघा पुन्हा संपूर्ण माहिती आपल्यासमोर आली. आपण इलिजिबल आहात का हे पुन्हा एकदा वाचून घ्या. 26 डिसेंबर शेवटची तारीख आहे, त्याआधी अप्लाय करायचं आहे. मग हायर एज्युकेशनसाठी आहे, मग स्टार्ट ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे. मग पुन्हा विचारताय तुम्ही यापैकी एखादा कोर्स करताय की हो यापैकी मी करतोय. त्याच्यानंतर फॅमिली इन्कम ही 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का हो 2.5 लाखांपेक्षा कमी, कारण की एक्झाम वगैरे घेत नाही ना, त्यामुळे शॉर्टलिस्टिंग करायला हे सोपं आहे. त्यामुळे इथे बघू शकता हे यस 60%पेक्षा जास्त पडले तर चेक एलिजिबिलिटी, मग मी एलिजिबल झालो, मग ओके. त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होतं आहे. मग तुम्ही तुमचं आधार कार्ड टाकून संपूर्ण डिटेल्स इथे येऊन जाईल. नाही तर तुम्हाला तुमचं ॲड्रेस म्हणजे तुमचं नाव, आडनाव, ॲड्रेस टाकून घ्यायचं. इथे बघा पर्मनंट ॲड्रेस आहे, करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्समध्ये काय टाकाल, मग तुम्ही जर 9वीसाठी अप्लाय करत असाल तर मग 8वीपर्यंत जे पण मार्क पडले ते, किंवा तुम्ही 12वीसाठी अप्लाय करता तर 10वी 11वीचं, किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी करता तर 10वी 12वीचं, असं तुम्हाला डिटेल्स टाकायचे. फॅमिली मेंबर्स किती आहे, तुमचे आई वडील भाऊ बहीण जे पण असेल ते टाकून घ्यायचे. डॉक्युमेंट्स मग तुम्हाला अपलोड करायचे. त्याच्यानंतर रेफरन्स तुम्हाला द्यायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं सिलेक्शन याच्यावरच होतं, एक तर मार्क किती पडले, फॅमिली इन्कम किती आणि रेफरन्स. मग ते थर्ड विचारतात. समजा त्यांना द्यायचे समजा 1000 लोकांना, मग त्याच्यापैकी समजा 2000 लोक आहेत तर मग याच्यातलं शॉर्टलिस्टिंग करायची. मग रेफरन्सला विचारता की तुम्ही दिलेली माहिती खरी की नाही, खोटी कसं कळेल, डॉक्युमेंटवरनं तर कळेल. मग रेफरन्सलाही विचारता हा खरंच हुशार आहे का, गरज आहे का, मग त्यानुसार दिले जातं. मग बँक डिटेल्स यावर क्लिक करायचं, सगळ्यावर क्लिक करून व्हेरीफाय करून फॉर्म भरायचा आहे.
तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे पण विद्यार्थी हुशार आहे, त्यांना पुढे शिकायचं आहे, नक्की अशा विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. कारण की 11वी पासून पोस्ट ग्रॅज्युएशन सगळ्यांसाठी स्कॉलरशिप असणार आहे आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.